गुड इव्हनिंग. दैनिक प्रकाशनामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपण इयत्ता 8वी विषय इतिहास व नागरिकशास्त्र पाहणार आहोत. आता आपला पाठ आहे 4वा 1857चा स्वातंत्र्य लढा. बघा, 1857 साली इंग्रज सत्तेत हादरून टाकणारा मोठा लढा हा भारतात झाला. पण हा लढा काही अचानक उद्भवला नाही. त्यापूर्वी भारतात काही इंग्रजांविरुद्ध अनेक लढे झाले होते. 1857च्या लढ्याची काही व्याप्ती, त्यांची भूमिका लक्षात घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या पुस्तकातून काही मांडणी केली आहे. आता 1857 स्वातंत्र्य समर या पुस्तकाने पुढे अनेक काय केलं, क्रांतिकारकांना ब्रिटिशांविरुद्ध काही लढण्याची प्रेरणा दिली. आता 1857 काय पूर्वीचे लढे, भारतात ज्या ज्या भागात इंग्रजांनी सत्ता स्थापन केली झाली त्या तेथील लोकांना काही इंग्रज शासनाचे काय झाले दुष्परिणाम तिथे भोगावे लागले. कंपनीच्या सत्तेमुळे आपल्या सर्व स्तरातून काय शोषण होत आहे याची काय झाली, याची जाणीव भारतीयांच्या मनात निर्माण लागली. पण आणि या सत्तेवरून विरोध असंतोष जिथे वाढत होत गेला. पण शेतकरी सामान्य जनता ही कंपनी सरकारच्या काळात कंगाल झाली. अशात काय 1770 मध्ये बंगाल प्रांतात मोठा काय झाला, दुष्काळ पडला. पण इंग्रजी राज्यकारणाच्या जनतेशी काय झाला, वर्तन मात्र काय झाले, उदासीन संवेदना शून्य केले. आणि सन 1763 ते 1857 या काळात बंगालमध्ये प्रथम संन्याशाच्या त्यानंतर फकीराच्या काही नेतृत्वाखाली शेतकऱ्याचे लढे दिले. असे लढे गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र व दक्षिण भारतातही झाले. आता बघा, उमाजी नाईक यांनी दिलेला लढा असा हा उग्र होता. पण उमाजींनी आपल्या रामोशी बांधवांना स्थानिक युवकांनी संघटित करून इंग्रजांविरुद्ध काय झालं, बंद केले. पण त्यांची एक जाहीरनामा काढून त्याच्या इंग्रजांविरुद्ध लढा द्यायचे व त्यांनी इंग्रजी सत्ता झुगारून त्या देण्याचे काय झालं, आव्हान केले. पण पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, नाशिक, भोर इत्यादी भागात त्यांनी काय आपल्या दरात तिथे निर्माण केला. 1832 मध्ये कंपनी सरकारने उमाजी नाईक यांना काय झाली, अटक केली. पण यांना पुणे येथे काय झालं, फाशी देण्यात आली. पण भारतातील आदिवासी जमातीने काय झालं, इंग्रज सत्तेचं आव्हान दिले. या जमातीचा उदरनिर्वाह जंगलातील संपत्तीवर होत होता. पण ब्रिटिशांनी कायद्यावर काय हक्कावर काही गदा आणली. पण परिणाम बिहार, छोटा नागपूर परिसरातील काय झालं, कोलम ओडिशातील गोंड बिहार मधील संथा यांनी ब्रिटिशांच्या विरोधात काय झालं, लढे दिले. पण महाराष्ट्री भिल्ल, कोळी, रामोशी यांनी काय झालं, इंग्रजांविरुद्ध लढे दिले. पण कोल्हापूर परिसरात गडकरींनी या कोकणात फोर्ट सावंतांनी काय झालं, इंग्रजी सत्तेचं काय आव्हान दिले. पण 1857 सालापूर्वी देशाचे काय झालं, निरनिराळ्या भागात झालं जमीनदार आणि राजवाड्याचे लढे तिथे झाले. आता ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजेत अनेक भारताचे काय झाले सैनिक होते. पण कंपनीकडून त्या दुसऱ्या भावाची काय झाली, वागणूक दिली जात असे. याचे वेतन सत्तेप्रती काय झालं, सैनिकांच्या तुलनेत अत्यंत झालं अल्प होते. पण 1806 मध्ये वेल्लोर येथे काय झालं, 1824 साली बराकपूरच्या उठाने काय झाला, उग्र रूप धारण तिथे केले. हे सर्व लढे त्या परिसरात झाले आणि स्थानिक स्वरूपी काय झाले, ते एकाकी होते. इंग्रजांनी बळाचा उपयोग करून ते मोडून काढले. पण लोकांचा काय झाला, असंतोष ते तडपडला गेला. पण तो नाहीसा झाला नाही. हा वनवा 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात काय झाला, युद्धात तो भडकला. पण ब्रिटिश कंपनीने सत्तेविरुद्ध अनेक ठिकाणी काय झाले, लढे तिथे उभे राहिले. पण दारूच्या कोटं काय ठिणगी पडावी आणि त्यांचा काय झाला, मोठा स्फोट व्हावा अशी अवस्था झाली. भारतातील विविध वर्गांमध्ये साठवलेला हा असंतोष लढ्याचा काय रूपाने तो बाहेर पडला आणि त्यांचा उद्रेक अभूतपूर्व काय झाला, अशा सशस्त्र काय झाले लढ्याने झाला. पण 1857च्या लढ्याची कारणे काय होती बघा, इंग्रजपूर्व काळात भारतात अनेक काय झाले राजवटी होत्या. त्यामध्ये बदल झाला. पण तरी काय झालं, गावगाडा पूर्वीसारखा हा चालू राहिला. इंग्रजांनी मात्र प्रचलित काय झाली व्यवस्था बदलून नवीन व्यवस्था तिथे काय झाली, निर्माण करण्यात केली. पण गाववाड्यांनी बदलत आलेले स्वरूप पाहून जनतेच्या काय झाल्या मनात स्थिरता, अस्थिरता आणि असुरक्षितची तिथली भावना तिथे निर्माण झाली. आता आर्थिक धोरणे, इंग्रजांनी आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन महसूल काय झाल्या पद्धत अंमलात आणली. शेतकऱ्याने जबरदस्तीने महसूलची काय झाली, वसुली केली जायची. पण पर्यायाने काय झालं, शेती व्यवस्था ही कोलमडून पडली. इंग्लंडच्या बाजारपेठेतील माल हा भारतात काय झाला, खपून आर्थिक लाभ यांचे ब्रिटिशांनी काय झाले धोरण तिथे होते. पण त्यांनी काय येथील उद्योगधंद्याचा कर बसवले आणि भारतातील काय विकसित झालेला हस्तकला आणि कापड उद्योग हे दिवाळखोरीत निघाला. अनेक भारताचे कारागीर काय झाले, बेकार झाले. या सर्वांच्या मनात काय झालं, इंग्रजांविरुद्ध काय झाला, असंतोष तिथे
वाढत गेला. पण सामाजिक कार्य बघा, इंग्रजांनी आपल्या ते काय चालीरीती, परंपरा, रूढी यात हस्तक्षेप करत आहेत असे भारतीयांना वाटू लागले. सतीबंदी, विधवा विवाह हे कायदे काय सामाजिक दृष्टीने योग्य असले तरी ते काय समाज जीवन पद्धतीमध्ये हस्तक्षेप ते करत आहेत अशी समजूत भारतीयांनी करून घेतली. त्यामुळे ते असंतुष्ट बनले. राजकीय कारणे 1757 पासून इंग्रजांनी अनेक भारतीय राज्यकारणी ताब्यात घेतली होती. पण पुढे काय झालं, डॉन हुसेनने अनेक शास्त्रज्ञांनी विविध कारणाने खालसा केली. गैरकारभारामुळे निमित्त पुढे अयोध्येचे नावाला काय झालं पदच्युत केले. पण तिथे सातारा, नागपूर आणि झाशी हे संस्थाचे काय होते तिथे राजाच्या दत्तपुत्रांचा वारसा हक्क नामंजूर करून खालसा केला. आणि डालहौसीच्या काय या धोरणाने भारतामध्ये अविश्वासाचे वातावरण ते वाढत गेले. तर हिंदी सैनिकातील असंतोष, हिंदी सैनिकांनी इंग्रज काय अधिकारचे ते तुच्छतेने मागत, पण सैन्यामध्ये सुभेदारापेक्षा वरचे पद त्यांनी घाले त्यांना देत जात नसेल. गोरे सैनिकांपेक्षा त्यांचा पगार काय कमी असेल, पण त्यांना सुरुवातीला दिले जाणारे भत्ते काय इंग्रजांनी हळूहळू ते कमी केले. आणि अशा कारणामुळे हिंदी सैनिकांचा इथे असंतोष इथे वाढत गेला. आणि तत्कालीन काळात ब्रिटिशांनी 1856 साली हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याचा एनफील्ड बंदुका दिल्या. पण त्यात काय वापरण्यासाठी नवीन काय काडतुसे त्या काडतुसावरील आवरण दाताने तोडावे लागे. त्या आवरणाला काही गायची व डुकराची चरबी लावलेली असते. जी बातमी चौकडे पसरली. यामुळे हिंदू व मुस्लिम सैनिकांच्या राज्यात धार्मिक भावना दुखावल्या आणि सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. आता वनवा पेटला बघा. चरबी लावलेले काडतुसे वापरण्यास सैनिकांचा विरोध केला. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व त्या सैनिकांना कारवाई झाल्यावर त्या सैनिकांना जबर शिक्षा करण्यात आल्या. पण बराकपूरच्या छावणीतील मंगल पांडेने इंग्रज अधिकाऱ्यांच्या अन्यायी वृत्तीला विरोध करण्याच्या भावनेने ब्रिटिश अधिकाऱ्याशी गोळी झाडली. मंगल पांडेने अटक करून फाशी देण्यात आली. ही बातमी वनव्यावर काय म्हणजे चहूकडे ती पसरली गेली. मेरठ छावणीतील हिंदी सैनिकांची पूर्ण पलटण्यास बंद करून ठेवली. सैनिक दिल्लीच्या रोखाने निघाले. वाटेत हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे त्यांना मिळत गेले. पण 12 मे 1857 रोजी सैनिकांनी दिल्लीचा ताबा घेतला. त्यांनी मुघल बादशाह बहादूरकडे यांच्याकडे लढ्याचे नेतृत्व दिले. पण भारताचा सम्राट म्हणून त्यांच्या नावाने त्यांनी दोहाई फिरण्यात आली. आता लढ्याची व्याप्ती बघा. दिल्ली ताब्यात येतात सैनिकांचा काय झाला आत्मविश्वास वाढला. भारतात इतर ठिकाणी असणाऱ्या सैनिकांना त्यामुळे प्रेरणा मिळाली. लवकरच उठाचे लोक उत्तर भारतामध्ये पसरले. बिहार पासून ते राजपुतानापर्यंत इंग्रज छावण्यातील हिंदी सैनिकांचे बंडाचे निशाण तिथे उभारले. पण लखनौ, अलाहाबाद, कानपूर, बनारस, बरेली, झाशी या ठिकाणी उठावास प्रारंभ झाला. पुढे लोण दक्षिण भारतात झाले ते पसरले. नागपूर, सातारा, कोल्हापूर, नरकुद अशा ठिकाणी उठाव झाले. सातारा छत्रपतीचे वारसदार शहाजी प्रताप सिंह कारभारी, रंगो बापूजी, कोल्हापूरचे चिमासाहेब, नरकुदचे बाबासाहेब भावे, अहमदनगर जिल्ह्यातील झाले संगमनेर जवळ भागोजी नाईक इत्यादी लढ्यात अग्रभागी होते. पण नाशिक जिल्ह्याचे जे पेठ सुरंगण्याचे राणी सरकस या कार्याला सामील झाल्या. 1857 साली खानदेशातील कतार सिंहाच्या नेतृत्वाखाली भिल्लारीला उठाव केला. पण त्या सातपुडा परिसरात शंकरशहाने लढ्याचे नेतृत्व केले. पण या खानदेशाचा उठाव 400 भिल स्त्रिया त्यात सहभागी होत्या. त्यात लढ्याचे नेतृत्व बघा. 18व्या शतकात मोगल साम्राज्य दुबळे झाल्यानंतर नादिरशाह अब्दाली सारख्या परकीयांना हिंदुस्थानाला आक्रमण कराव्यास त्यांनी सुरुवात केली. मुघल साम्राज्य त्यांना प्रतिकार करू शकत नाही हे लक्षात आलं. मराठ्यांनी परकीय आक्रमणापासून ते हिंदुस्थानच्या रक्षणाची जबाबदारी आपल्या शरीरावर घेतली. पण या मराठे अब्दाली विरुद्ध पानिपतवर लढले. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात मुघल साम्राज्य वारसदार बहादूरशाह इंग्रजांविरुद्ध झाला लढण्याचे असमर्थ झाले. पण ते लक्षात आल्यानंतर बहादूरशहाचे नेतृत्व मान्य करून नानासाहेब पेशवे आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि तात्या टोपे यांनी 1857 मध्ये स्वातंत्र्य लढ्याची सूत्रे आपल्या हातात घेतली. यांचा परिणाम स्वातंत्र्य लढ्यात हिंदू मुस्लिम बांधवांचे ऐक्य झाल्याचे दिसून येते. आता मौलवी
अहमद उल्ला आणि कुवर सिंह मुघल सेनापती काय बगखान बेगम हजरत महल यांनी काय विविध ठिकाणी काय उठावाचे नेतृत्व केले. दिल्ली, कानपूर, लखनौ, झाशी तसेच पश्चिम बिहारमध्ये उठावाचे स्वरूप तिथे विशेष उग्र होते. आता भीमोड दामोदर बघा भारतीय इंग्रजांशी प्राणपणाने लढले, पण याचे सैनिक, जमीनदार, राजे, सेनापती व जनता काय होती, जनता ही होती. हिंदी सैनिकांच्या काळात नियोजित वेळेपूर्वीच उठाव तिथे सुरू झाला आणि सुरुवातीलाच हिंदी सैनिकांना कायला यश मिळेल परंतु इंग्रजांनी सत्तेचा कायला सैन्य हे काय झालं, संख्या प्रशासकीय खाली ताकद मोठी होती, पण इंग्रजांनी केला उठावाचा भीमोड साम, दाम, दंड, भेद याचा नीतीप्रमाणे केला. या धक्क्यापासून इंग्रज सत्ता काढली लवकरच सावरली आणि त्या पुढील 6 महिन्यात गेलेली ठिकाणे परत त्यांनी ती मिळवून घेतली. राणी लक्ष्मीबाई आणि कुवरसिंह अहमदुल्ला धारातीर्थ तिथे पडले. बहादूर शाह यांनी कायला रंगून येथे कायला कारावासात ठेवण्यात आले. नानासाहेब आणि बेगम हजरत महल यांनी काय नेपाळमध्ये आश्रय घेतला. तर तात्या टोपे हे 10 महिने इंग्रजांशी लढत राहिले, पण हा फितुरीमुळे ते सापडले गेले. त्यांना फासावर जावे लागले आणि अशा रीतीने 1858च्या अखेरीपर्यंत इंग्रजांनी हा लढा कठोरपणे दडपून तिथे टाकला. पुढे पाहूया बघा. आता जरी लढ्याची सुरुवात ही हिंदी सैनिकांनी असंतोष होऊन झाली, पण असले तरी पुढे शेतकरी, कारागीर आणि सामान्य जनता, आदिवासी इंग्रजी विरोधात काय होते, एकत्र आले. या अन्यायकारी राजवटीचा पाडाव करण्यासाठी सर्व भारतीयांनी हा संग्राम केला. या लढ्यात हिंदू, मुसलमान, विविध जाती जमातीचे लोक मोठ्या ताकदीने तिथे उभे होते, पण इंग्रजांनी भारतात उंचाटन हे हुकम सर्वांचे समान ध्येय होते, पण या पाठीमागे स्वातंत्र्याची प्रेरणा होती. पण म्हणूनच लढ्याला काय व्यापक राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले. आता लढा अयशस्वी होण्याची कारण काय होती बघा. 1857चा लढा खालीलप्रमाणे अयशस्वी झाला. ते बघा का, लढ्याचा प्रसार भारतभर झाला नाही. हा लढा हा संपूर्ण भारतातच एकाच वेळी झाला नाही, तर उत्तर भारतात काय लढ्याची तीव्रता ही अधिक होती आणि उत्तरेकडे राजपुताना, पंजाब, बंगालच्या काही भाग, ईशान्य भारत हे काय प्रदेश लढ्यापासून काय अलिप्त राहिले. आता सर्वसामान्य नेत्यांचा अभाव, लढ्याचे भारतीय पातळी काही इंग्रजांच्या विरोधात सर्वसामान्य नेतृत्व निर्माण होऊ शकले नाही, त्यामुळे काही इंग्रजांच्या विरोधात एक संतपणा तिथे आला नाही. आता राजे राजवाड्यांच्या पाठिंब्याचा अभाव बघा. इंग्रजी सत्तेचा त्रास जसा जनतेला होत होता तसंच काही स्थानिकांनाही होत होता. त्यापैकी काही सोडले तर इंग्रजांचे एकनिष्ठ ते राहिले. आता लष्करी डावपेचाचा अभाव. भारतीय सैनिकांकडे शौर्य होते, परंतु योग्य डावपेच त्यांना आखता आले नाही. दिल्ली जिंकल्यानंतर ती तिकोटा आली नाही, तसेच उठावण्याजवळ पुरेशी शास्त्रे नव्हती. इंग्रजांकडे मोठी आर्थिक ताकद, ही शिस्तबद्ध काय सैन्य, आदिवासी शास्त्राचे व अनुभवी सैन्य होते. दळणवळणाच्या ताब्यात त्यांच्या हातात असल्यामुळे त्यांच्या हालचाली काय जलद होतोय, त्यामुळे भारतीय सैनिकांचा त्यांच्या पुढे निभाव लागला नाही. हा लढा केवळ शौर्यावर नाही तर लष्करी डावपेचा नाही त्यांना जिंकाव्या लागतात. आता आंतरराष्ट्रीय परिस्थितीत इंग्रजांचा अनुकूल हा एक लढा लढण्यासाठी अयशस्वी कारण आहे बघा. इंग्रजांच्या रशियाशी सुरू असलेले क्रिमियन युद्ध नुकतेच संपले होते. यामध्ये इंग्रजांचा पहिला विजय झाला होता, पण जगातील अनेक देशांशी काय त्यांचा व्यापार होता. इंग्रजांनी आरमारी ताकद मोठी होती, यावर उठाव करायची परिस्थिती होती. आता स्वातंत्र्य लढ्याचे परिणाम काय आहेत आपण ते पाहूया बघा. ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपली. कंपनीच्या सत्तेमुळे भारतीयांचा असंतोष तिथे भर पडत गेली, पण त्यामुळे इंग्रज सत्तेपुढे 1857च्या लढ्यात काय आव्हान उभारले, पण याची जाणीव इंग्लंडच्या राणीला झाली. भारतातील इंग्रजी सत्ता ही कंपनीच्या काय हाती सुरक्षित नाही असे वाटल्यामुळे 1858 साली ब्रिटिश पार्लिमेंटने कायदा करून ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त केली. गव्हर्नर जनरल हे पद जाऊन व्हाईसरॉय हे पद निर्माण करण्यात आले. लॉर्ड कनिंग हा शेवटचा गव्हर्नर जनरल हा पहिला आणि व्हाईसरॉय हा ठरला. तसेच भारताविषयी कारभार करण्यासाठी भारत मंत्री हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले. आता राणीचा जाहीरनामा.
इंग्लंडची राणी ही विक्टोरिया हिने काय भारतीय उद्देशाने एक जाहीरनामा काढला. सर्व भारतीय प्रजाजन हे आहेत. वंश, धर्म, जात, जन्मस्थान यावरून प्रजनात काय भेदभाव करता येणार नाही. शासकीय नोकऱ्या देताना गुणोत्तर दिल्या जातील, पण धार्मिक बाबतीत कसलाही हस्तक्षेप करणार नाही. संस्थानिकांशी केलेले करार पाळले जातील, तसेच ती कोणत्याही करण्यासाठी खालसा केली जाणार नाही अशी ग्वाही जाहीरनामा देण्यात आला. आता भारतीय लष्कराची पुनर्रचना. लष्करातील इंग्रजी सैन्याचे प्रमाण वाढवण्याचे आले, पण महत्वाच्या ठिकाणी इंग्रज अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या, पण तोफखाना हे पूर्णपणे इंग्रज अधिकाऱ्यांच्या ताब्यात ठेवण्यात आले. पण लष्करी तुकडोजी यांनी विभागणी तिथे करण्यात आली, पण भारतीय सैनिक एकत्र येऊन इंग्रजी सत्तेचा विरोधाचा उठाव करण्याची काळजी त्यांनी घेण्यात आली. आता धोरणात्मक बदल. भारतीयांच्या सामाजिक व धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करण्याचे धोरण इंग्रजांनी स्वीकारले, पण त्याचबरोबर भारतीय समाज सामाजिक दृष्टीने एकसंध होणार नाही अशी काळजी घ्यायला सुरुवात केली. भारतीयामध्ये जात, धर्म, वंश, प्रदेशाकारण नेहमी संघर्ष निर्माण होतील आणि एकमेकांविषयी भारतीयांची मने कलुषित होतील हे धोरण राबवले जाऊ लागले. पण फोडा आणि राज्य करा हेच इंग्रजांचे राज्याचे सूत्र राहिले. 1857 स्वातंत्र्य लढ्यामुळे इंग्रजी राजसत्तेला संघटित विरोध केला पाहिजे असे भारतीयांना वाटू लागले. 1857 स्वातंत्र्य लढा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत प्रेरणा स्रोत ठरला. पाठवले स्वाध्याय तुम्ही सोडून घ्यायचंय. पुढे पाहूया. आता पाचवा पाठ आपल्या सामाजिक आणि धार्मिक प्रबोधन. सामाजिक व धार्मिक प्रबोधन. बघा, इंग्रजी शिक्षणाच्या प्रसाराबरोबर नवे विचार, नवी कल्पना, नवी तत्वज्ञान यांचा प्रसार झाला. तसेच पाश्चिमात्य विचार, संस्कृती यांची भारतीयांना ओळख झाली. यामुळे भारतीय समाजात सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक यांच्या क्षेत्राचा तिथे बदल झाले. या क्षेत्रामध्ये भारतीय समाजात मागासलेपणा, अंधश्रद्धा, रूढीपर्यंत, जातीभेद, उच्च नीतीच्या भ्रामक कल्पना, चौकस, चिकित्सक या वृत्तीचा अभाव येत आहे. पण याची जाणीव सुशिक्षित समाजाला ती होऊ लागली. देश प्रगतीपथावर नेण्यासाठी भारतीयाने समाजातील दोष, अनिष्ट प्रवृत्तीचे निर्मूलन करून मानवता, समता, बंधुता आणि या तत्वावर आधारित नव समाज निर्माण करण्याची आवश्यकता होती. पण भारतीय समाजातील विविध प्रश्न दूर करण्यासाठी सुशिक्षित विचारवंत आपल्या लेखणीद्वारे जनजागृती करू लागले. तत्कालीन भारतात सुरू झालेल्या या वैचारिक जागृतीला भारतीय प्रबोधन असे म्हटले गेले आहे. आता धर्म सुधारणा आणि समाज सुधारण्याचे पर्व. ब्राह्मण समाज हे राजा राममोहन रॉय यांनी इसवी सन 1828 मध्ये बंगाल प्रांतात ब्राह्मण समाजाची स्थापना केली. त्यांनी अनेक भाषा धर्माचा अभ्यास केला होता. यातूनच त्यांची अद्वैतवादी आणि विचारसरणी विकसित झाली. एकेश्वरवाद आणि उंच नीच असा भेदभाव तिथे न पाळणे, कर्मकांडास विरोध, प्रार्थनेचा मार्ग अनुसरणे ब्राह्मण समाजाची ही तत्वे होती. राजा राममोहन रॉय यांनी सतीप्रथा, बालविवाह, पडदा या पद्धती यांना विरोध केला, पण विधवा विवाह, स्त्रियांचे शिक्षण यांचे समर्थन कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना केली. आणि त्याचप्रमाणे संवाद कौमुदी या वृत्तपत्रात केलेली जनजागृती केली. आता प्रार्थना समाज बघा. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी इसवी सन 1848 मध्ये मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना केली. कोणती सभेची? परमहंस. कोणची? परमहंस या सभेची स्थापना केली. पुढे परमहंस ही सभा विसर्जित झाल्यानंतर तिच्या काही सभासदांनी प्रार्थना समाज स्थापन केला. दादोबाचे बंधू डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे समाजाचे पहिले अध्यक्ष होते. या संस्थेत मुंबई विद्यापीठातील तरुण पदवीधर मिळाल्यामुळे त्यांची प्रतिष्ठा तिथे वाढली गेली. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि डॉक्टर भांडरकर यांनी प्रार्थना समाजाचे कार्य हे पुढे कार्य पुढे चालवले, पण मूर्तीपूजेला विरोध, एकेश्वरवाद आणि कर्मकांडाला विरोध प्रार्थना समाजाची तत्वे होती. उपासना प्रार्थनेवर
त्यांचा काय झाला भर होता. पण प्राथमिक समाजाने सामाजिक सुधारणेसाठी अनाथालय, स्त्री शिक्षण संस्था, कामगारांसाठी रात्रशाळा, परत दलितांसाठी संस्था सुरू केल्या. प्रार्थना समाजाचे सदस्य महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी काय झालं, डिप्रेस क्लासेस मिशन ही स्थापना सुरू करून त्या माध्यमातून सामाजिक काय समस्या सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आता संत शोधक समाज, महात्मा ज्योतिराव फुले यांनी काय झालं 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पण समता तत्व आधारित समाज निर्मितीसाठी संत शोधक समाजाचे कार्य केले. त्या स्पृश्यतेला विरोध केला. त्याचबरोबर बहुजन समाजाला शिक्षणाचा पुरस्कार स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. महात्मा ज्योतिराव फुले यांनी ब्राह्मणाचे कसब आणि गुलामगिरी शेतकऱ्यांची आसूड या सार्वजनिक सत्यधर्म अशा पुस्तकांच्या माध्यमातून हा समाज प्रबोधन केले. पण स्त्री पुरुष अथवा माणसाच्या माणसामध्ये काय भेद निर्माण काय केला करणाऱ्या चालीरीतीवर त्यांनी कडक टीका केली. आता आर्य समाज, स्वामी दयानंद सरस्वती यांनी इसवी सन 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना केली. सत्यात प्रकाश हा वेदांवर भाष्य करणारा एक ग्रंथ लिहिला. प्राचीन वैदिक धर्म हाच खरा धर्म असून त्यांच्या जातीपातीला स्थान नव्हते. स्त्री पुरुष समानता असे प्रतिपादन केले. वेदाकडे परत चला असे आर्य समाजाचे काय होते ब्रीदवाक्य होते. हे आर्य समाजाचे काय भारतभर शाखा उघडल्या. आर्य समाजाच्या माध्यमातून ठिकठिकाणी झालेली शिक्षण संस्था तिथे उघडल्या. तर रामकृष्ण मिशन बघा, रामकृष्ण परमहंस यांचे काय शिष्य स्वामी विवेकानंद यांनी इसवी सन 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची काय झाली स्थापना केली. पण रामकृष्ण मिशनने लोकसेवेची कार्य केली. पण दुष्काळग्रस्तांना काय झाली मदत रोगी दीन दुबळ्यांना काय औषधोपचार, स्त्री शिक्षण, आध्यात्मिक उन्नती या क्षेत्रामध्ये मिशनचे काय झालं कार्य केले. पण आजही ते करत आहेत. स्वामी विवेकानंद वक्ते होते. त्यांनी इसवी सन 1893 मध्ये अमेरिकेतील शिकागो येथे विश्व धर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले. भारतातील तरुणांना उठा जागे व्हा, हे ध्येय होईपर्यंत थांबू नका हा संदेश त्यांना देण्यात आला. आता शीख समाजातील सुधारणा बघा, शीखामधील धर्म सुधारण्यासाठी अमृतसर येथे शीख सभा स्थापन केली. पण या संस्थेने काय शीख समाजात शिक्षण प्रसार व जागृतीकरण काय घोडून तर आणले. पण पुढे अकाली चळवळी काय तिथे शीख समाजातील सुधारणावादी परंपरा तिथे त्यांनी चालू ठेवली. आता स्त्री विषयक सुधारणा, ब्रिटिश सत्तेचा भारतात विस्तार झाला. पण त्या काळात भारतातील स्त्रियांची काय परिस्थिती दयनीय होती. त्यांनी काय शिक्षणाचा अधिकार नव्हता. समानतेची वागणूक दिली जात नव्हती. बालविवाह, जरड कुमारी विवाह, हुंडा पद्धती, सती प्रथा, केशवपण, विधवा विवाह अशा प्रथा तिथे समाजामध्ये होत्या. पण तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड पेटिक याला काय सतीवादीचा कायदा करण्यासाठी राजा राममोहन रॉय यांनी काय समाज सुधारणाची मदत केली. आणि गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी यांनी काय श्वेतपत्रातून स्त्री पुरुष समतेचा पुरस्कार केला. 1848 मध्ये महात्मा फुले यांनी पुणे ते भिडेवाड्यातील मुलींची पहिली शाळा काढली. तर कुठे काढली पहिली शाळा? पुणे येथील भिडेवाड्यात काढली मुलींची पहिली शाळा करण्यात आली. त्यात त्यांना त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांची साथ लाभली. समाजातील कर्मठ लोकांनी केलेली टीका निंदा पत्करून सावित्रीबाईंनी काही शिक्षणाचे कार्य सुरू ठेवले. महात्मा फुले यांनी स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंध गृह स्थापन केले आणि केशवपंची पद्धत ही ती बंद व्हावी म्हणून काय झालं नाविकांचा संप घडून आणला. आता विद्वांच्या पुनर्विवाह मान्यता मिळवण्यासाठी पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर काय झालं विष्णू शास्त्री पंडित वीरेशालिंगम पंतरू यांनी काय विशेष प्रयत्न केले. पण गोपाळ गणेश आग्रकर यांनी काय केलं आपल्या सुधारणात्मक वृत्तपत्रातून बालविवाह संमती व्हायचा कायदा यावर काय झाले पाखर मते मांडली. पण महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी काय मुंबई ते देवदासी प्रतिविरुद्ध काय झाला परिषद भरवली. पण ताराबाई शिंदेने स्त्री पुरुष तुलना या ग्रंथातून अत्यंत जहाल भाषेतून स्त्रियांच्या हक्काचा काय पुरस्कार केला. पण महर्षी
महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी काय केलं, पुण्यात अनाथ बालिका आश्रम तिथे सुरू केले. पण विद्या परित्यागता याच्यात काय झालं, सर्वच महिलांना शिक्षण देऊन पायावर उभे राहावे यावे त्यांचा हेतू होता. पण या प्रयत्नातून 20व्या शतकातील भारतातील पहिली महिला विद्यापीठात उभी राहिली. पंडिता रमाबाईंनी शारदा सदन ह्या संस्थेची स्थापना केली. दिव्यांग मुली स्त्रिया पालनपोषणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. रमाबाई रानडे यांनी सेवा सदन संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम काय तिथे सुरू केला आणि त्यांनी स्त्रियांना काय मतदानाचा हक्कही मिळावा म्हणून सरकारकडे मागणी केली. स्त्रियांवरील अन्यायाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय आपल्या लेखनातून काही वाचा फोडली. महात्मा गांधीजीने स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. मग स्त्रियांनी काय स्वातंत्र्य चळवळी दरम्यान मोलाचे योगदान तिथे देण्यात आले. पण या स्त्री सुधारणा चळवळीमध्ये समाजातील अन्यायकारक प्रथा बंद पडण्यात झाली. पण स्त्रियांच्या प्रश्नाचे वाचा काही तिथे फुटली नाही. पण स्त्रिया काय स्वतःचे विचार लेखनातून मांडू लागल्या. शिक्षणामुळे जीवनाच्या सर्व क्षेत्रात त्यांचे कर्तृत्व फुलून यायला लागले. आता मुस्लिम समाजातील सुधारणा चळवळ. अब्दुल लतीफ यांनी मुस्लिम समाजातील धर्म सुधारण्याला सुरुवात केली. त्यांनी बंगाल प्रांतात द मोहम्मद लिटररी सोसायटी स्थापना केली. कोणती केली सोसायटी स्थापना? द मोहम्मद लिटररी सोसायटी काय केली त्यांनी स्थापना केली. सर सईद अहमद यांनी काय केलं, मुग्धा अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली. पुढे यांचे अलीगड मुस्लिम विद्यापीठात रूपांतर झाले. त्यांनी पाश्चिमात्य विज्ञान यांचा पुरस्कार केला. पाश्चात्य शिक्षण आणि विज्ञान हे अंगीकार मुस्लिम समाजाने केल्याशिवाय यांची काही प्रगती होणार नाही हे असे त्यांचे ठाम मत होते. आता हिंदू समाजातील चळवळ बघा. हिंदू समाजाला समानतेचे स्थान मिळावे म्हणून 1995 साली हिंदू महासभा या संघटनेची स्थापना केली. पंडित मदन मोहन मालवीय यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची काहीतरी पायाभरणी केली. डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी काय केलं, 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची काहीतरी नागपूर येथे स्थापना केली. पण हिंदुत्ववादी तरुणांखाली शिस्तबद्ध चारित्र्य संबंध संघटना हे त्यांचे काय होते, ध्येय होते. तर स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरी येथे काय हिंदू धर्मातील सर्व जातींना काही प्रवेश हा असणाऱ्या पत्रिका पावन मंदिराची निर्मिती केली. पण सहभोजनासाठी काही कार्यक्रम तिथे राबवले. पण आधुनिक भारताचा इतिहास हा प्रबोधनाचा हा आविष्कार महत्वाचा आहे. हे स्वातंत्र्य समता राष्ट्रवाद कल्पना काय भारलेल्या सुधारकांनी राजकीय क्षेत्रात काय राष्ट्रव्यापी चळवळ उभी केली. तिचा अभ्यास आपण पुढील पाठात करणार आहे. पाठावरील स्वाध्याय तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. आपण पुढचा पाठ पाहूया. बघा, सहपाठ आहे स्वातंत्र्य चळवळीचा युगास प्रारंभ. इंग्रजी शिक्षण हे भारतीय समाज जीवनात संमिश्र करायला परिणाम नवसुशिक्षित समाजाने घडून आणलेल्या प्रबोधनामुळे राष्ट्रीयच्या भावनेचे काय बीजारोपण झाले. पण भारताच्या विविध भागातील चळवळीमध्ये वेगवेगळ्या काय प्रांतीय राजकीय संस्थांचे एकसूत्रीपणे काय झाला ते एकसूत्रीकरण करणे, राजकीय दृष्ट्या जागरूक असलेल्या विविध गटांना व्यक्तीने काय एकत्र आणणे आणि राष्ट्राच्या हिताच्या काय प्रश्नाकडे लोकांचं काय लक्ष वेधून राष्ट्राच्या आकांक्षा प्रकट करण्यासाठी अनेक काय भारतीय स्तरावरील राजकीय संघटना उभा करण्यासाठी अनुकूल काय तिथे परिस्थिती तिथे निर्माण केली आहे. पण पुढचा पॉइंट आहे आपला ब्रिटिश राजवटीने प्रशासकीय केंद्रीकरण. बघा, ब्रिटिश प्रशासनामुळे भारतात खऱ्या अर्थाने काय एकछत्री अंमल सुरू झाले. पण देशभर समान धोरणे कायद्यासमोर सर्वांना काय समान दर्जा यामुळे लोकांमध्ये एक राष्ट्रीयाची भावना तिथे विकसित झाली. ब्रिटिशांनी आपल्या प्रशासनाच्या सोयीसाठी काय केले, ब्रिटिशांनी आपल्या प्रशासनाच्या सोयीसाठी लष्कराच्या जलद आणि हालचालीची काय रेल्वे रस्ते जाळे काय तिथे उभारले. परंतु या बौद्ध सुविधा काय भारतीयांना तिथे फायदा झाला आणि त्या विविध प्रांतातील लोकांना काय परस्परांचे संबंध येऊ
लागले आणि त्यांच्यामध्ये संवाद वाढला आणि त्यांची काही राष्ट्र भावना वाढीस लागली. तर आर्थिक शोषण भारताच्या संपत्तीचा ओघ अनेक मार्गाने काय इंग्लंडने सुरू केला, पण इंग्लंडच्या काय साम्राज्यवादी धोरणामुळे आर्थिक शोषण हे काय होऊ लागले. शेतकऱ्यांच्या सक्तीने नगदी घाव्यास लावणे, शेतकऱ्याचे वळचे, सततचे काय दुष्काळ यामुळे काय भारतीय शेतीचा काय कणा मोडला. सॉरी आणि पारंपरिक काय उद्योगधंद्याचे त्रास झाल्याने बेकारी वाढली, भांडवलदाराकडून कामगार वर्गाचे शोषण होत होते, मध्यम वर्गावर नवनवे कर लादले, यामुळे लोकांच्या मनात काय झाले असंतोषाचे खतखत होऊ लागले. आता पाश्चात्य शिक्षणाच्या प्रसारामुळे न्याय, स्वातंत्र्य, समता आणि लोकशाही अशा काही नव्या कल्पना काही भारतीयांना ओळख झाली. बुद्धनिष्ठा आणि विज्ञाननिष्ठा मानवता राष्ट्रवाद काही अशी मूल्य भारतीयांना आत्मसात केली, पण त्यामुळे आपल्या देशाचा कारभार चालण्यासाठी आपण सक्षम असू या मुलांच्या काही आधारावर आपल्या देशाची काही उन्नती साधावी अशी भावना काय त्यांनी रुजू लागली. इंग्रज भाषेमुळे भाषिक विविधतेमुळे संपन्न असलेल्या भारत काय संपर्काचे नवे माध्यम तिथे मिळाले. आता भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास बघू आपण. प्राचीन इतिहासाचा अभ्यास बघणार आपण. कोलकाता येथे ब्रिटिशांनी एशियाटिक सोसायटीची काय स्थापना केली आणि भारतीय आणि पाश्चिमात्य विद्वान काय भारतीय संस्कृतीचा अभ्यास सुरू केला. संस्कृत, फारसी, अन्य भारतीय भाषांमधील हस्तलिखित त्यापासून त्यावर काही संशोधने प्रसिद्ध केली. डॉक्टर भाऊ दादाजी लाड आणि डॉक्टर भांडारकर काय अशा काही भारतीय विद्वानांनी प्राचीन संस्कृतीची काही सखोल त्यांनी अभ्यास केला. पण आपल्या प्राचीन समृद्ध वारसा हा लाभला आहे का हे समजल्याने भारतीय अस्मिता जागृत केली. पुणे येथे भांडारकर यांनी प्राच्य विद्यालय संशोधन मंदिर येथे संस्था गेल्या 100 वर्षापासून ते कार्यरत होते. आता वृत्तपत्राचे कार्य काय बघा. याच काळात इंग्रजी व प्रादेशिक भाषेमधून वृत्तपत्रे, नियतकालिके प्रसिद्ध काय होऊ लागली. या वृत्तमधून राजकीय, सामाजिक जागृती झाली होऊ लागली. प्रभाकर, हिंदू, अमृत, बाजार पत्रिका, केसरी, परत मराठा अशा वृत्तपत्रांना काय सरकारच्या धोरणावर काय टीका होऊ लागल्या. तर भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना बघा 28 डिसेंबर ते 1885 रोजी मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत काय पाठशाळेत राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरवण्यात आले. भारतातील विविध प्रांतातील 72 प्रतिनिधी या अधिवेशनासाठी काय आले होते. कोलकाता येथील नामवंत वकील उमेशचंद्र बॅनर्जी यांनी काय अधिवेशनाचे अध्यक्ष होते. पण या सर्वांनी मिळून यात काय सभेत भारतीय राष्ट्रीय सभेची म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना तिथे केली. आता ॲलन ऑक्टोव्हियो यांनी व्ह्यूम या ब्रिटिश अधिकाऱ्याने काय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत पुढाकार घेतला. पण भारतीयांनी प्रशासनाचे अधिक प्रतिनिधित्व मिळावे, ब्रिटिश शासनाच्या लष्करी खर्चात कपात करावी अशा मागण्या हा निवेदन काय ब्रिटिश सरकारकडे पाठवण्यात आल्या. पण राष्ट्रीय सभेचे उद्दिष्ट बघा. भारताच्या निरनिराळ्या भागामध्ये धर्म, वंश, जात, भाषा, भौगोलिक प्रदेश असे भेद काय विसरून एका व्यासपीठावर आणणे, परस्परांच्या समस्या जाणून घेऊन विचार विमर्श करणे, लोकांमध्ये ऐक्य भावना काय वृद्धिगत करणे, राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे हे काय राष्ट्रीय सभेचे आपले उद्दिष्ट आहे. आता मवाळ युग कोणता होता बघा. मवाळ युग 1885 ते 1905 हा कोणता युग होता. तर मवाळ युग होता. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतर सुरुवातीच्या दशकात त्यांचे काय कार्य हे संतपणे सातत्याने काय सुरू झाले. पण राष्ट्रीय सभेचे नेते वास्तवाने उंच शिक्षित होते. ते संघटन कार्यातून काय भक्कम काय ते उभारला पाहिजे याची त्यांना काय जाणीव होती. पाश्चात्य विचारवंतांच्या उदारमतवादी त्यांचा काय स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि या मूल्यांचा काय त्यांचा प्रभाव होता. पण या सरदेश मार्गावर विश्वास होता आणि सदनशीर मार्गाने काय मागणी केल्यास इंग्रज आपल्या काय मागण्यांना न्याय देतील अशी त्यांना आशा वाटू लागली. पण गोपाळकृष्ण गोखले आणि फिरोजशेह मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी ही मावळ पुढारी राष्ट्रीय सभेच्या काय केली अधिवेशनात
अधिवेशनाच्या प्रांतिक विधिमंडळात लोकप्रतिनिधी काय ते असावे, सुशिक्षित भारतीय नोकऱ्या मिळाव्यात, वाढत्या लष्करी खर्चात कपात व्हावी, लोकांच्या कायदेशीर हक्काचे संरक्षण व्हावे, कार्यकारी संस्था न्याय संस्था याची काय फारकत करावी, असे विविध ठराव त्यांनी तिथे मांडले. पण राष्ट्रीय चळवळीत फूट पाडण्यासाठी यानंतरच्या काळात ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा या काही नीतीचा अवलंब केला. आता जहालयुग कोणता 1905 ते 1920 मध्ये जहालयुग बघा कसं होतं. राजकीय दृष्ट्या जागृत असलेले भारतातील सर्व नेते जात धर्म भाषा प्रांत सर्व काय भेद बाजूला काय सारून राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावर ते एकत्र येत होते. पण राष्ट्रीय सभेच्या उद्देशाने हे सदनशीर काय झालं मार्गाने चळवळ पुढे नेणं त्यांचे एक मत असले तरी कार्यपद्धतीबाबत त्यांचे काही मतभेद होते. पण हे मतभेद तात्विक स्वरूपाचे होते. राजकीय चळवळीतील मतभेदावरून दोन प्रमुख राजकीय गट तयार झाले. ते शांत सदनशीर मार्गाचा काय पुरस्कार करणारे. ते मवाळ स्वातंत्र्यासाठी अधिक तीव्र संघर्ष केला पाहिजे आणि असे मागणारे ते जहाल होते. लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक, बिपिनराव चंद्र पाल हे जहाल पुढारी होत मानले जात. सुरुवातीच्या काळात जहाल नेत्यांनी भारतीयमध्ये राजकीय जागृती काय घडून आणण्यासाठी वृत्तपत्रे, राष्ट्रीय उत्सव, राष्ट्रीय शिक्षण या मार्गाचा केला अवलंब तिथे केला. पण केसरी, मराठा आणि वृत्तपत्रातून काही लोकमान्य टिळकाने सरकारच्या दरवर्षावर काय घाणाघाती टीका केल्या. पण बंगाल प्रांतात अमृत बाजार पत्रिका ही झारकाली मतवादी विचारांचे काय झाले मुखपत्र होते. आपापसातील भेद विसरून लोकांनी काय एकत्र व्हावे, त्यांच्या विचारांचे आदान प्रदान व्हावे, राष्ट्रपुरुषांच्या कार्यातून त्यांना सामान्य जनतेला काय प्रेरणा मिळावी ह्या हेतूने ते काय केले शिवजयंती गणेशोत्सव चे आयोजन तिथे केले. राजकीय कार्यासाठी लोक एकत्र आले तर सरकार त्यांना काही बंदी घाले, परंतु धार्मिक कार्यासाठी लोक एकत्र आले तर सरकाराने त्यांच्या बंदी घालू शकणार नाही असं त्यांच्यावर मत होते. टिळकाने मांडलेल्या तुरुंगात गीत रहस्य हा ग्रंथ लिहिला. त्यांनी गाभा कर्मयोग असून त्यांनी लोकांना काय कृतीशील राहावे यावर का त्यांनी भर देण्यात आला. पण स्वभाषा संस्कृतीशी प्रेम आस्था बाळगणारी पिढी निर्माण व्हावी यासाठी जहाल नेत्याने शिक्षण संस्था करायला स्थापन केल्या. पण लक्षावधी लोकांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेऊन सरकारला केलेला आव्हान नेऊन संघर्ष केला तरच यश मिळेल असे जहाल नेत्यांचे मत होते. आता चळवळ ही अधिक तीव्र करावी त्यासाठी त्यांचे एक मत होते. पण त्यांनी काय सशस्त्र बंडाची भूमिका न घेता व्यापक जन आंदोलन उभारले पाहिजे हे असे त्या आग्रहांचे प्रतिपादन केले. मावळ्यांनी काय स्वातंत्र्य चळवळीचा काय पाया घातला आणि झाल्याने काय चळवळ ही पुढे नेली. 1817 मध्ये पुण्यात येथे प्लेगच्या साथीचे अहंकार उडला पण शेकडो लोक तिथे मृत्युमुखी पडले. या साथीला आटोक्यात आणण्यासाठी रॅड अधिकाऱ्याची काय झाली नेमणूक तिथे करणारे. प्लेगचे रोगी शोधून काढण्यासाठी झडता घेण्याचे सत्र सुरू झाले. लोकांवर जुलूम जबरदस्ती केली. याचा बदला म्हणून चाफेकर बंधनकारात त्यांचा वध केला. सरकारने टिळकांचा कटकाशी काही संबंध जोडायला आटोकाटा काय तिथे प्रयत्न केला पण त्यात अपयश आले. तरी सरकारने काय केलं सूडबंदीचे लोकमान्य टिळकांना काय तुरुंगात तिथे टाकले गेले. आता बंगालची फाळणी हिंदू मुस्लिम समाजात दुहीचे बीज पेरून फोडा आणि राज्य करा हे काय नीतीचा अवलंब करायचे ब्रिटिशांनी ठरवले. पण तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड कर्जने त्यात काय खतपाणी घातले. बंगाल हा एक मोठा प्रांत आहे. हा प्रांताचा कारभार करणे प्रशासकीय दृष्ट्या काय अवघड असल्याचे त्यांना वाटले. पण कारण पुढे करून काय लॉर्ड कर्जन याने काय 1905 मध्ये बंगाल प्रांताची फाळणी जाहीर केली. फाळणीमुळे मुस्लिम बहुसंख्याचा झाला पूर्व बंगाल आणि हिंदू बहुसंख्याचा पश्चिम बंगाल हा काय बंगालाची रचना त्यांनी केली. पण फाळणीमुळे हिंदू आणि मुस्लिम मध्ये फूट पाडून काय केलं स्वातंत्र्याची चळवळ दुर्बल आणि हा छुपा होता त्यांचा होता. वंगभंग चळवळ बघा बंगालमध्ये सभेत संपूर्ण भारतात फाळणी विरोधात जनमत जागृत झाले. 16 ऑक्टोबर फाळणीचा हा दिवस होता. राष्ट्रीय शोक दिन म्हणून कायदा पाळण्यात आला. भारतभर निषेध सभात्याने सरकारचा निषेध केला होता. पण वंदे मातरम हे गीत सर्वत्र गायले जाऊ लागले. एकेचे प्रतीक म्हणून रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. सरकारी शाळा महाविद्यालय बहिष्कार टाकून मोठे सरकारी काय विद्यार्थी
चळवळीत सामील झाले. वंगभंग आंदोलन नेतृत्व सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंद मोहन बोस, रवींद्रनाथ टागोर इत्यादींनी केले. वंगभंग चळवळीने भारतीय राष्ट्रीय सभेची झाली व्याप्ती वाढली. एक राष्ट्रीय चळवळ बनली आणि असंतोषाची काही तीव्रता तिथे पाहून 1911 साली ब्रिटिशांनी काय बंगालची फाळणी तिथे रद्द करून टाकली. आता राष्ट्रीय सभेची चतुसूत्री 1905 मध्ये राष्ट्रीय सभेचे काय अधिवेशनात अध्यक्ष नामदार गोखले हे होते. त्यांनी वंगभंग आंदोलन पाठिंबा दिला. 1906च्या अधिवेशनात अध्यक्ष दादासाहेब नौरोजी होते. व्यासपीठावरून दादासाहेब नौरोजी यांनी स्वराज्य हा शब्दाचा सर्वप्रथम उच्चार केला आणि अध्यक्ष भाषणात त्यांनी एकजूट करा, या निमित्ताने प्रयत्न करा आणि स्वराज्य ध्येय हे साध्य करा. म्हणजे आजच हे लक्षावधी काय आहे, बांधव, दारिद्र्य, उपासमार आणि रोगराई यांना बळी पडत आहेत. त्यांना वाचवता येईल. सुधारलेल्या राष्ट्रात भारतला जे मानाचे स्थान होते ते पुन्हा प्राप्त होईल असा संदेश त्यांनी दिला. पण अधिवेशनात स्वराज्य, स्वदेशीय, राष्ट्रीय आणि शिक्षण बहिष्कार हे काय चतुसूत्री राष्ट्रीय सभेने काय एकमताने तिथे स्वीकारली. आता स्वदेशी चळवळीमुळे आपण स्वयंपूर्ण व स्वावलंबी स्वदेशी मार्गाने काय जाण्यासाठी आपल्या देशाची भांडवल, साधन सामग्री, मनुष्यबळ आणि अन्य सर्व शक्ती आपल्याला काय एकत्रित कराव्या लागतील आणि यातूनच आपल्या देशाचे हित साधण्याचे परदेशी वस्तू आणि मालांना काय बहिष्कार ही पहिली पायरी, तर परदेशी राजवट काय बहिष्कार ही पुढची पायरी ठरली. बहिष्कारामुळे ब्रिटिश साम्राज्य काय मुळावर घाव घालता येईल असे नेत्यांचे मत होते. बघा पुढचं पॉइंट आहे जहाल मवाळा यांच्यातील मतभेद. बघा राष्ट्रीय सभेतील काय विचारसरणी मतभेद 1907 सालच्या सुरत अधिवेशनात विकोपाला येथे गेले. स्वदेशी बहिष्कार ठराव बाजूला ठेवण्याचा मावळांचा प्रयत्न केला, पण ते यशस्वी होऊ नये अशी झाल्यांची काय ती खटपट होती. गोखले, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, फिरोज शाह, अशा मेहता अशा मावळ पुढाऱ्यांनी काय झाल नेते हे राष्ट्रीय सभा काबीज करण्याचा प्रयत्न करत आहे आणि असा आरोप केला. पण लाला लजपत राय यांनी काय मध्यस्थी करण्यास प्रयत्न केला आणि भारतीय राष्ट्रीय सभा हे राष्ट्रीय व्यासपीठ असून त्यात एक फूट पडून चालणार नाही असे ते त्यांचे मत होते. पण अधिवेशनाच्या वेळी तणाव वाढला आणि तडजोड अशक्य झाल्याने अखेरीस भारताची काय राष्ट्रीय सभेत फूट पडली. आता ब्रिटिश सरकारची दडपशाही. वंगभंगानंतर सुरू झालेला प्रभावी जन आंदोलन पाहून सरकार हे अस्वस्थ झाले. या आंदोलनात पायबंद घालण्यासाठी सरकारने दडपशाहीचे काही धोरण स्वीकारले. सार्वजनिक सभावर कायद्याची बंदी घातली. हा कायदा मोडणाऱ्या कठोर शिक्षा केल्या. शाळकरी मुलांना फटके मारले. वृत्तपत्रावर अनेक काय निर्बंध घातले. सरकारवर टीका करून काय आरोपावरून अनेक काय छाप खाते जप्त केले. लेखकांना संपादकांना तुरुंगात डांबले. सरकारने जहाल नेत्यावर काय कडक कारवाई केली आणि त्यांची तीव्र काही प्रतिक्रिया बंगालमध्ये उमटली. क्रांतिकारांनी गोळीबार आणि बॉम्ब हल्ले करणे हा मार्ग पत्करले. पण या बॉम्ब हल्ल्याचे समर्थन केसरी पत्रातून करणाऱ्या लोकमान्य टिळकांवर राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना 6 वर्ष म्यानमार येथील मांडलेल्या तुरुंगात पाठवले आणि बिपिन चंद्र पाल कारावासी शिक्षा ठोठावले. तर लाला लजपत राय यांनी काय केलं, पंजाबमधून तिथे हद्दपार ते झाले. आता मुस्लिम लीगची स्थापना. वंगभंग आंदोलनात राष्ट्रीय सभेला मिळणारा जनतेचा प्रचंड प्रतिसाद पाहून ब्रिटिश सरकार बेचैन झाले. इंग्रजांनी फोडा आणि राज्यकारण ह्या नीतीचा पूर्ण अवलंब केला. मुस्लिमांचे हित संबंध काय केले जपण्यासाठी स्वातंत्र्य राजकीय संघटना असली पाहिजे हा प्रचार त्यांनी सुरू केला. पण ब्रिटिश सरकारच्या प्रोत्साहनामुळे मुस्लिम समाजातील उंचवर्णीयाचे एक शिष्टमंडळ काय आगा खान यांच्या नेतृत्वाखाली गव्हर्नर जनरल लॉर्ड मिटो यांना भेटले. लॉर्ड मिटो यांनी अन्य ब्रिटिश सरकार अधिकाऱ्यांच्या उत्तेजनात त्यांनी 1906 मध्ये मुस्लिम लीग स्थापना
लीगची स्थापना केली। आता मोल्ले मिट्टो कायदा, भारतीय जनतेमध्ये ब्रिटिश सरकारच्या कामाबाबत असंतोष होता, पण भारतीयांनी जनतेचे दारिद्र्य मुख्य कारण म्हणजे ब्रिटिशांच्या आर्थिक धोरण होय, ही जनतेची भावना होती। पण कर्जाचे दडपशाहीचे धोरण आणि सुशिक्षित भारतीयांना नोकऱ्यात समाविष्ट न करणे, भारताबाहेर आफ्रिकेत भारतीयांना अन्याय वागणूक यामुळे असंतोषिते अनेक भर पडली आणि भारताच्या असंतोषावर तात्पुरती खाली मलमपट्टी करण्यासाठी मोल्ले मिंटो यांनी सुधारणा कायदा 1909 मध्ये करण्यात आला आणि या कायद्यामुळे कायदेमंडळातील भारतीय सदस्यांची संख्या काही वाढवण्यात आली आणि काही निर्वाचित भारतीय प्रतिनिधींचा समावेश कायदेमंडळात करण्यात तरतूद आली। पण याच कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघाची योजना करण्यात आली। ब्रिटिशांच्या या कुटील नादीमुळे भारतात काही फुटीर वृत्तीची बीजे पेरली गेली। आता लखनौ करार बघा, भारतीय राष्ट्रीय सभेच्या 1916च्या लखनौ अधिवेशनात टिळकांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सभेने काय झाली, मतभेद मिटवण्याचा प्रयत्न झाला, पण यावर्षी भारतीय राष्ट्रीय सभा मुस्लिम लीग यांच्या जगाला समेट तिथे घडून आला आणि या लखनौ करार हा असे त्याला म्हणत होते। काय म्हणलं त्याला? लखनौ करार असे म्हणत। या करारानुसार मुस्लिमांच्या विभक्त मतदारसंघांना सभेने मान्यता दिली आणि भारताचे राजकीय अधिकार मिळवण्याचा कार्य राष्ट्रीय सभेशी सहकार्य करण्याचे मुस्लिम लीगने मान्यता केले। आता होम रूल चळवळ 1914 मध्ये टिळकांची मांडल्या नेतृत्वावरून सुटका झाली, तेव्हा युरोपात पहिल्या महायुद्धाला तोंड देण्यात फुटले होते। याच्या युद्धाचे थेट परिणाम भारतालाही भोगावे लागले। दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे भाव वाढले, ब्रिटिश सरकारने भारतीयांना अनेक निर्बंध लादले, यामुळे भारतीयात अनेक असंतोष वाढू लागला। अशा परिस्थितीत डॉक्टर यानी बेसेंट यांनी लोकमान्य टिळकांना होम रूल चळवळ सुरू केली आणि होम रूल म्हणजे आपल्या राज्यकारभार आपणच करणे, यालाच काय स्वशासन म्हणतात। आयर्लंड आणि देशात काय वसाहतवाद विरोधात अशी चळवळ येथे सुरू झाली। त्याच धर्तीवर भारतीय होम रूल चळवळीने स्वशासनाकडे ब्रिटिश सरकारकडे मागले। डॉक्टर यानी बेसेंट व लोकमान्य टिळकांनी काय केले, देशभर जनजागृती दौरे काय केले काढून स्वशासनाची मागणी लोकांपर्यंत तिथे पोहोचवली। पण स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच, असे टिळकाने ठामपणे सांगितले। तर पहिले महायुद्ध भारत बघा, युरोपमध्ये युद्धजन्य परिस्थितीत भारतीय जनतेची भारत असंतोष होम रूल चळवळी वाढती लोकप्रियता आणि या परिस्थितीमध्ये भारतीयांनी सहकार्य मिळवणे ब्रिटिशांनी केलं गरजेचे होते। पण यासाठी सुधारण्याचा पुढचा हप्ता भारतीयांना द्यायचा, म्हणजेच भारतीयांचा काही राजकीय अधिकार द्यावे असे ब्रिटिश सरकारने त्यांनी ठरवले। भारताला टप्प्याटप्प्याने स्वशासनाकडे अधिकार देण्याची जबाबदारी राष्ट्रपतींनी देण्यात आले, पण 1917 मध्ये तत्कालीन भारतातील भारत मंत्री मॉन्टेग्यू यांनी काय केलं, सहानुभूती आणि समजूतदारपणे दाखवणार असेल तर भारतीय जनता देखील सरकारला सहकार्य करेल असे टिळकांनी तिथे जाहीर केले। पण लोकमान्य टिळक या धोरणाला प्रतियोगी सहकार्यता असे म्हणत। तर मॉन्टेग्यू चॅमफोर्डचा कायदा बघा, 1919 मध्ये ब्रिटिश पार्लिमेंटने भारतात घटनात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी एक कायदा तिथे मंजूर केला। याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा म्हणतात। कोणता म्हणतात त्याला कायदा? मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड हा कायदा म्हणतात। या कायद्याने बिनमहत्वाची खाती भारतीय मंत्र्यांकडे सोपवण्यात आली, परंतु अर्थ महसूल गृह यासारखी महत्वाची खाती गव्हर्नरच्या ताब्यात केली। पण 1919च्या या कायद्याने भारताच्या जबाबदार राज्य पद्धतीच्या मागणीला पुरेसा वाव तिथे मिळाला नाही। तर या कायद्याने सर्वांची निराशा केली। हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे, अशा शब्दात लोकमान्य टिळकांनी कायद्याखाली टीका केली। सरकारला नमवायचे असेल तर आंदोलन अधिक तीव्र करण्याची गरज आहे असे सर्व भारतीयांना काय झालं कळून चुकले आणि भारत नव्या आंदोलनात सिद्ध झाला। पाठवणे स्वाध्याय तुम्ही आपल्या वहीमध्ये सॉल्व्ह करायचंय।
पुढचा पाठ आहे आपला 7वा, असहकार चळवळ. आता इसवी सन 1920 मध्ये ते 1947 भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड हा गांधी युग या नावाने ओळखला जातो. कोणत्या काळात? गांधी युग. 1920 मध्ये लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर राष्ट्रीय चळवळीची सूत्रे ही महात्मा गांधीजींकडे आली. गांधीजींनी सत्य, अहिंसा, परत सत्याग्रह या सूत्राच्या आधारे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा दिली. गांधीच्या प्रभावी नेतृत्वाखाली राष्ट्रीय चळवळ काय अधिक व्यापक झाली. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या नव्या पर्वाला तिथे सुरू झाली. बघा, गांधीजीने दक्षिण आफ्रिकेतले कार्य काय आहेत बघा. महात्मा गांधी 1893 मध्ये वकिलीच्या कामानिमित्त दक्षिण आफ्रिकेत गेले होते. दक्षिण आफ्रिका ही इंग्लंडची एक वसाहत होती. तिथे उद्योग, व्यापार, अन्य कामधंद्यासाठी अनेक भारतीय स्थायिक झाले. तेथे हिंदी लोकांना गुन्हेगारासारखे वागवले जाते. जागोजागी अपमान केला जात असे. 1906 मध्ये शासनाने आदेशमुळे कृष्णवर्णी यांना ओळखपत्र बाळगणे हे सक्तीचे केले होते. त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधने घातली होती. त्या अन्यायाविरुद्ध गांधीजीने सत्याग्रह मार्ग तेथील लोकांना काय झाला, न्याय मिळवून दिला. तर गांधीजींचे भारतात आगमन 9 जानेवारी 1915 मध्ये गांधीजीने दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले. पण नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी देशभर दौरा केला. सामान्य लोकांचे दुःख, दारिद्र्य पाहून दुःखी झाल्याने त्यांनी राष्ट्रीय सेवेचे काय केले, व्रत घेतले. अहमदाबाद जवळ साबरमती नदीच्या काठी आश्रमात ते राहू लागले. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सत्याग्रहाचे अभिनव तंत्र त्यांनी अवलंबले. आता सत्याग्रहाचे तत्वज्ञान. गांधीजीने सत्याग्रहाचे नवे तंत्र हे लोकचळवळीत काय झालं, आणले. सत्याग्रह म्हणजे सत्याचा, न्यायाचा आग्रह धरणे. न्याय करणाऱ्या व्यक्तीला काय केले, संयमाने अहिंसाच्या मार्गाने सत्य व न्याय यांची काय झाली, जाणीव करून दिली व त्याचे मत परिवर्तन करणे हे सत्याग्रहाचे काय उद्दिष्ट होते. सत्याग्रह करणाऱ्या व्यक्तीने काय हिंसा, असत्य यांचा काय वापर करता कामा नये अशी गांधीजींनी काय शिकवण दिली. पुढे भारतातीलच नाही तर जगातील अनेक देशातील त्यांनी जनतेने अन्यायाचा गायला प्रतिकार करण्यासाठी सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारला. अमेरिकेतील कृष्णवर्णी यांच्या हक्कासाठी झगडणारे मार्टिन लुथर किंग यांनी दक्षिण आफ्रिकेतील नेल्सन मंडेला यांच्यावर गांधींच्या सत्याग्रहाच्या मार्गावर प्रभाव पडला. आणि आता बघा, चापरण्य सत्याग्रह. बिहारच्या चापरण्य भागात ब्रिटिश मालकाकडे भारतीय शेतकऱ्यावर नीळ पिकवण्यासाठी सक्ती केली जात असे. ही नीळ ठरलेल्या दारातच माळेवाल्याने विकण्याची सक्ती असल्यामुळे त्या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान ते होत असे. गांधीजीने 1917 मध्ये चंपारणात गेल्यावर गांधीजींनी चंपारण शेतकऱ्यांना संघटित करून सत्याग्रहाच्या मार्गाने ते आंदोलन केले. गांधीजींचा भारतीय हा पहिला लढा यशस्वी झाला. शेतकऱ्यांना तिथे न्याय मिळाला. आता बघा, खेडा सत्याग्रह. गुजरात मधील खेडा जिल्ह्यात सतत पडलेल्या दुष्काळामुळे पिकांची स्थिती अत्यंत वाईट होती. पण तरी राज्य सरकारकडून सक्तीने शेतसारा वसूल केला जात होता. गांधीजीने शेतकऱ्यांना शेतसारा न भरण्याचा कायदा सल्ला दिला. पण तेव्हा स्थानिक शेतकऱ्यांनी 1918 मध्ये खेडा जिल्ह्यात सारा बंदीची काय झाली, चळवळ तिथे सुरू केली. गांधीजीने चळवळीचे नेतृत्व स्वीकारले आणि अल्पावधीने ते सरकारने काय शेतसारा माफ करून टाकला. बघा, अहमदाबादचा कामगार लढा. पहिल्या महायुद्धाच्या काळात महागाई प्रचंड वाढली गेली. पण गिरणी कामगारांची वेतनवाढ मागितली आणि पण गिरणी मालकाने मागणीला नकार दिला आणि गांधींच्या सल्ल्यानुसार कामगारांनी संप उपोषणे केली आणि गांधींच्या कामगाराबरोबर उपोषणाला ते बसले. आणि शेवटी गिरणी मालकांनी माघार घेतली व कामगारांना वेतनवाढ दिली. आता रौलट कायद्याविरुद्ध सत्याग्रह. पहिल्या महायुद्धात भारतीयांनी ब्रिटिशांना मदत केली. युद्ध समाप्तीनंतर भारतीयांच्या हिताचे निर्णय घेतले.
घेतले जातील जबाबदार शासन पद्धती आणली जाईल असे भारतीय त्याला वाटत होते। पण भारतातील जनतेकडून वाढत्या किमती, वाढलेले कर इत्यादी आर्थिक व राजकीय कारणामुळे ब्रिटिश शासनाविरुद्ध असंतोष ते वाढत होता। आता ब्रिटिश शासनाने हा असंतोष दडपण्यासाठी त्यासंबंधीच्या उपाययोजना सुचण्याचा सर सिडनी रॉवलॉट या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली। या समितीच्या शिफारशीनुसार 17 मार्च ते 1919 मध्ये केंद्रीय कायदा मंडळाखाली भारतीय सभासदांनी केलेल्या विरोधाला न जुमानता नवीन कायदा तिथे केला। आता त्याला रॉवलॉट कायदा असे म्हणत। तर या कायद्यामुळे कोणत्याही भारतीय कायदे विना चौकशी अटक करण्याचा, न्यायालयात खटला न भरता तुरुंगात जाण्याचा अधिकार साकारला देण्यात आला आणि त्या कायद्याने दिलेल्या शिक्षेविरुद्ध अपील करण्यासाठी मनाई करण्यात आली। भारतीयांनी कायद्याला काळा कायदा असे संबोधले आणि कायद्याविरुद्ध देशभर संतापाची लाट तिथे बसवली। गांधीजीने या कायद्याविरुद्ध सत्याग्रह पुकारला। 6 एप्रिल 1919 मध्ये रॉवलॉट कायद्याचा विरोध करण्यासाठी देशव्यापी हरताळ पाळण्याचे आवाहन केले। या आवाहनाला भारतीयांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला। आता जालियनवाला बाग हत्याकांड, रॉवलॉट कायद्याविरुद्ध पुकारलेल्या लढ्याने काय झालं, पंजाब प्रांतात प्रखर स्वरूप धारण केले। अमृतसर शहर हे चळवळीचे प्रमुख केंद्र बनले गेले। पण सरकारने दडपशाहीचे सत्र सुरू केले। गांधीजीने पंजाब प्रांतात अमृतसर येथे सभाबंदीचा हुकूम जारी केला। अमृतसर येथील हरताळ प्रकरणी डॉक्टर सत्यपाल व सैफुद्दीन किचलू अशा प्रमुख नेत्यांची तिथं अटक करण्यात आली। या घटनेच्या निषार्थ 13 एप्रिल 1919 मध्ये अमृतसर येथे जालियनवाला बागेत बैसाखी सणाच्या निमित्ताने तिथे सभा आयोजित करण्यात आली आणि त्यावेळी जनरल डायर लष्करी गाड्या घेऊन तेथे आला आणि जालियनवाला बाग मैदानाला एकाच बाजूने घ्यायला असलेला अरुंद रस्ता त्यांनी अडवला गेला। निशस्त्र निरपराध जनतेखाली पूर्व सूचना न देता बेछूट करायला अमानुष गोळीबारातून केला गेला। पण बंदुकीच्या 16च्या फेरी झाल्यानंतर दारूगोळा संपल्यामुळे गोळीबार तिथे बंद झाला आणि त्या हत्याकांडात सुमारे 400 स्त्री पुरुष तिथे मरण पावले। असंख्य लोक जखमी झाले। गोळीबारानंतर लगेच संचारबंदी पुकारल्यामुळे जखमीवर ताबडतोब उपचार होऊ शकले नाही। संपूर्ण पंजाबात लष्करी कायदा लागू करून शासनाने अनेक तुरुंगात दाबले आणि या हत्याकांडास पंजाबचा गव्हर्नर मायकल ओडवायर हे जबाबदार होता। देशभरात या कार्याचा निषेध केला। पण हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी ब्रिटिश सरकारने दिलेल्या सर या किताबाचा त्याग केला। पुढे या हत्याकांडाच्या चौकशीची मागणी भारतीयांना केली। भारतीय सरकारने हंटर कमिशनची नियुक्ती तिथे केली। तर खिलाफतची चळवळ बघा, तुर्कस्तानचा सुलतान हा जगातील मुस्लिमांचा खलिफा म्हणजेच काय तर धर्म प्रमुख होता। तर पहिल्या महायुद्धात तुर्कस्तान इंग्रजांच्या विरोधात ते गटात होते। पण युद्ध भारतीय मुस्लिमांचे सहकार्य मिळवण्यासाठी युद्ध समाप्तीनंतर खलिफाच्या साम्राज्यास धक्का लावण्यात येणार नाही असे आश्वासन इंग्लंडच्या प्राधान्य मंत्र्यांनी दिले। पण युद्ध समाप्तीनंतर इंग्लंडने हे आश्वासन पाळले नाही। त्यांनी मुस्लिमांमध्ये संतापाची लाट उसळली आणि खलिफाला कायद्याला पाठिंबा देण्यासाठी भारतीयांनी मुस्लिमांशी कायद्याची चळवळ सुरू केली। तिला खिलाफत चळवळ असे म्हणत। पण या प्रश्नावरून जर हिंदू मुस्लिम ऐक्यावर काय आधारित राष्ट्रीय चळवळ सुरू केली तर सरकार निश्चितच वटणीवर येईल असे गांधीजींना वाटू लागले। पण यामुळे गांधीजी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला। सरकारशी असहकार करण्याचा गांधीजींचा प्रस्ताव खिलाफत कमिटीने मान्य केला। पण ह्या काळात हिंदू आणि मुस्लिम ऐक्य विषयाचे दिसून आले। आता असहकार चळवळ बघा, असहकार चळवळी मागे गांधीजींची अशी धारणा होती की भारताचे ब्रिटिश शासन भारताच्या सहकार्यावरच अवलंबून आहे आणि जर भारताचे ब्रिटिश शासनाची संपूर्ण असहकार पुकारला आणि ते कोसळून पडले तर या उद्देशाने त्यांनी जनतेला
असहकार चळवळीत काय भाग घ्यायचे आवाहन केले. पण 1920 मध्ये राष्ट्रीय सभेचे अधिवेशन नागपूर येथे भरले. अधिवेशनात चित्तरंजन दास यांनी मांडलेल्या असहकारच्या काळात ठरावाला मंजुरी मिळाली. पण असहकार चळवळीची सर्व सूत्रे गांधीजीकडे सोपवण्यात आले. या ठरावानुसार शासकीय कार्यालय, न्यायालय, परदेशी वस्तू, सरकारी शाळा, महाविद्यालय यांच्या काळाला बहिष्कार घालण्याचा कार्यक्रम निश्चित तिथे करण्यात आला. पण असहकार चळवळीची वाटचाल बघा. असहकार कार्यक्रमामध्ये पंडित मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास इत्यादी काही नामांकित वकिलांनी न्यायालयाला बहिष्कार टाकला. पण याच काळात शाळा कॉलेजवर काय बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षणाची काय कल्पना राबवली गेली. पण अनेक काय राष्ट्रीय शाळा आणि महाविद्यालय वेगवेगळ्या स्थापन झाल्या. पण येणाऱ्या निवडणुकीवर काय बहिष्कार तिथे टाकण्यात आला. पण परदेशी कापड बहिष्कार, परदेशी कापडांच्या होळ्या, परदेशी कापडांची विक्री करणाऱ्या दुकानदारासमोर निदर्शने केली गेली. त्यामुळे परदेशी कापडाची काय झाली ते आयात तिथे घटली गेली. आता 1921 मध्ये मुंबईत आलेल्या प्रिन्स ऑफ वेल्सच्या स्वागत हरताळ पाळून गेले. निर्मनुष्य रस्ते काढले व बंद दुकाने काढले. राजपुत्रांचे स्वागत केले. आसाममध्ये चहा मयवाल्यापासून बंगालमधील रेल्वे कर्मचाऱ्यांना काढले. ही चळवळ पसरली आणि असहकार चळवळ काही आटोक्यात आणण्यासाठी सरकारने दडपशाही तिथे सुरू केली. उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा येथे झालं फेब्रुवारी 1922 मध्ये शांततापूर्ण मिरवणुकीवर पोलिसांनी केलेला गोळीबार केला. पण त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने पोलीस चौकीला काय झाली आग लावली आणि यात झालं पोलीस अधिकाऱ्यासह 22 पोलीस ठार झाले आणि घटनेमुळे गांधीजी हे व्यतीत झाले. 12 फेब्रुवारी 1922 मध्ये गांधीजींनी असहकारकारी चळवळ ही स्थगित केली. मार्च 1922 मध्ये गांधीजींना अटक करण्यात आली. त्याच्यानंतर यंग इंडिया ते 3 राष्ट्रद्रोही लेख लिहिल्याचा आरोप ठेवून राजद्रोहाचा काय खटला भरण्यात आला. अहमदाबाद मध्ये खास न्यायालय स्थापन केले गेले आणि गांधींनी 6 वर्षाची शिक्षा झाली सुनावली. पुढे प्रकृती ही अस्वास्थ्याच्या कारणास्तव गांधीजींनी तुरुंगात काढले सुटका करण्यात आली. गांधींची असहकार चळवळीवर विधायक कार्यमंडळी हाती त्यांनी घेतला. यात प्रामुख्याने स्वदेशी प्रसार, हिंदू मुस्लिम ऐक्य, मद्यपान बंदी, अस्पृश्यता निवारण, खादीचा प्रसार, राष्ट्रीय शिक्षण अशा गोष्टींचा अंतर्भाव त्यामध्ये होता. आणि विधायक कार्यक्रमामुळे ग्रामीण भागात काही राष्ट्रीय चळवळ हे अधिक काय व्यापक झाले. बघा, स्वराज्य पक्ष राष्ट्रीय सभेतील चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू यांनी काय सरकारची अडवणूक करण्यात कायदेमंडळाला प्रवेश करण्याची कल्पना मांडली. आता 1922 मध्ये राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची काय स्थापना केली. 1923 मध्ये राज्य निवडच्या मध्यवर्ती प्रांतिक कायदेमंडळाखाली स्वराज्य पक्षाचे काय झाले अनेक उमेदवार तिथे निवडून आले. पण यात प्रामुख्याने मोतीलाल, मदनमोहन मालवीय, लाला लजपत राय आणि त्यांचे चिरंजीव केळकर यांचा काय याचा समावेश होता. पण देशात जेव्हा राजकीय चळवळ थंडावली होती तेव्हा कायदेमंडळातील लढाई काय स्वराज्य पक्षाने दिली. पण कायदेमंडळ हे सरकारच्या काय अन्य धोरणानुसार त्यांनी काय केला प्रखर विरोध केला. भारतात भावी काळात जबाबदार काय राज्य पद्धती द्यावी अशी मागणी त्यांनी केली. पण भारतीयांचे प्रश्न काय सोडवण्यासाठी गोलमेज काय परिषद तिथे बोलवावी अशी राजकीय केंद्राला काय मुक्त करावे आणि त्यासाठी विधिमंडळ ठराव संमत करून सरकारने स्वराज्य पक्षाचे काय झाले बहुतेक ठराव काय झाले फेटाळून तिथे लावले. आता सायमन कमिशन 1919 मध्ये मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या कायद्याने काय झालं दिलेल्या सुधारणा असमाधानकारक होते. त्यामुळे भारतीय जनतेत असंतोष काय झाला असंतोष निर्माण झाला. पार्श्वभूमी इंग्रज सरकारने 1927 मध्ये सर जॉन सायमन यांच्या आदेशाखाली एक कमिशन नियुक्त केले. या 7 सदस्यीय काही कमिशनमुळे एकही भारतीय सदस्य तिथे नव्हता. म्हणून भारतीय राजकीय पक्षाने काय सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा काय त्यांनी निर्णय घेतला. आता सायमन
बघा इथे काय सायमन गो बॅक म्हणजे सायमन परत जा. 1828 साली सायमन कमिशन भारतात आले तेव्हा ज्या ज्या ठिकाणी ते गेले त्याच विरोधकांना निर्देशन तिथे करण्यात आले. सायमन गो बॅक, सायमन परत जा ही घोषणा देऊन प्रखर विरोध करण्यात तेथे आला. आता निदर्शनावर लीट हल्ले करण्यात आले. लाहोर येथे सायमन कमिशन विरुद्ध झालेल्या निदर्शनाचे नेतृत्व लाला लजपत राय यांनी केले. निदर्शकावर पोलिसांनी एका लाठी हल्ला केला. शॉर्ट्स या काळात उद्गाम पोलीस अधिकाऱ्यांचा लालजींच्या छातीवर लाठीने प्रहार केले. पण त्या हल्ल्याच्या निषेध सभेत लालाजी म्हणाले की लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीवर एकच खिळा ठोकला जात आहे. पुढे काही दिवसातच लालाजींचे काय झाले, निधन झाले. आता नेहरू अहवाल. भारतातील नेते एकमात्र काय राज्यघटना तयार करू शकत नाहीत. पण अशी टीका भारत मंत्री बर्कन हेड यांनी काय केली, टीका केली आणि हे आव्हान स्वीकारून सर्वपक्षीय समितीखाली स्थापन करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष पंडित मोतीलाल नेहरू हे होते. भारतामध्ये वसाहतीचे स्वराज्य स्थापन केले. प्रौढ मतदान पद्धती लागू करावी. भारतीयांना मूलभूत नागरी हक्क द्यावेत. भाषा प्रांत रचना करावी असे प्रस्ताव अहवालात होते. आणि या अहवालात नेहरू अहवाल काय म्हणत आहे, नेहरू अहवाल असे म्हणत असेल. बघा आता 1929 मध्ये सरकारने नेहरू अहवाल स्वीकारला नाही. सविनियम कायदेभंगाचा लढा सुरू करण्याचा इशारा दिला. पण या पार्श्वभूमीवर 1929च्या डिसेंबर मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भरलेले लाहोर अधिवेशन ऐतिहासिक ठरले गेले. आता पूर्ण स्वराज्याची मागणी. वसाहतीचे स्वराज्य आजपर्यंत काय राष्ट्रीय सभेचे उद्दिष्ट आणि तरुण कार्यकर्त्यांना ते मान्य नव्हते. तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुभाषचंद्र बोस हे संपूर्ण स्वराज्याची काय केली, मागणी करणाऱ्या तरुणाचे नेते होते. पण या तरुण गटाच्या प्रभावामुळे राष्ट्रीय सभेच्या काय झाला, लाहोर अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याचा काही ठराव तेथे संमत करण्यात आला. या ठरावामध्ये राष्ट्रीय सभेचे वसाहतीचे स्वराज्य आणि उद्दिष्टांचा त्याग केला. यापुढे भारताचे संपूर्ण स्वातंत्र्य राष्ट्रीय सभेचे देह बनले. 31 डिसेंबर 1929 रोजी रावी नदीच्या किनाऱ्यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा ध्वज फडकवला. 26 जानेवारी हा स्वातंत्र्य दिन म्हणून पाळण्यात यावे असे ठरवण्यात आले. ब्रिटिश सत्तेपासून भारताला मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्याचा लढा अहिंसक मार्गाने काय चालवण्याची प्रतिज्ञा 26 जानेवारी 1930 मध्ये देशभर करण्यात आली. त्यामुळे देशभर काय सर्वत्र चैतन्याचे वातावरण तिथे निर्माण झाले. पाठावरील स्वाध्याय तुम्ही आपल्या वहीमध्ये सॉल्व्ह करायचा. आपण इथेच सांगूया. थँक्यू.